येतोय आवाज सगळ्यांना? हो, व्यवस्थित आहे. ओके. मला फक्त एकदा म्युझिकसाठी सांगा. नक्की. म्युझिकचा आवाज येतोय? अजून नाही येते. तू शेअर नाही केलेलं ते शेअरिंग साऊंड. ओके ओके, एक सेकंड. मी ते राईट्स दिलेले आहेत शेअरिंगचे. ओके. येस श्रीकांत, मला ऐकू येते आता. सुरू केलं तरी चालेल. ओके. नमस्कार. कला संस्थेचे आणि सँडबॉक्स या माध्यमाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. सोलापूरच्या आमच्या जवळीक संस्थेला तुम्ही ही संधी दिली आणि कोल्हापुरामध्ये आणि भारतात खरं म्हणजे पुढच्या महिन्यात दिवाळी सुरू होणार आहे. त्याआधीच ही दिवाळी आम्ही साजरी करतो आहोत. धन्यवाद माझ्या संस्थेकडे. नाटकावर प्रेम करणारीच आम्ही सगळी मंडळी आहोत. अभिभाषणानंतर हे तुमच्या लक्षात येईल. रसिक हो, नमस्कार. ही कथा आहे दिनकर आणि लीना यांची. दिनकर आणि लीना हे प्रेम विवाह केलेले दोघे एकमेकांना प्रेमानं डिअर डी, डिअर लू अशी हाक मारतात बरं का. आता डी बरोबर संसार करताना लून आयुष्यात आलेल्या अनेक कडूगोड आंबट तुरट अनुभवाच्या काही नोंदी करून ठेवल्या. त्या नोंदी, त्या आठवणी म्हणजेच आपलं आजचं हे अभिवाचन आहे. जवळीक सोलापूर सादर करत आहे बेट्टी मॅकडोनाल्ड यांच्या ओनियन्स इन द स्ट्यूवर आधारित डाव मांडली. लेखक अनंत मनोहर. संकल्पना आणि दिग्दर्शन शशिकांत लावणीस. रंगावृत्ती वनिता म्हैसकर. संगीत विद्या लिमये. संगीत संयोजन श्रीरंग सराफ. तंत्रज्ञ विशाल खरात, राकेश मोतीवाले आणि या कार्यक्रमाला विशेष सहाय्य डॉक्टर विजय आराध्य आणि सौ मंगल आराध्य. अभिवाचनातला सहभाग विद्यालिमय, वनिता म्हैसकर, अपर्णा लावणीस ही माझी सून आहे बरं का, आणि शशिकांत लावणीस. जवळीक सोलापूर सादर करत आहे डाव मांडोली. ह्यांनी जेवणानंतर पाईप पेटवताना एक नवीन कल्पना सर्वांसमोर मांडली. आता सर्व म्हणजे मी, हे स्वतः आणि आमची मुलं. नलू वय वर्ष 11, बेबी वय वर्ष 9.5 आणि विजय वय वर्ष 8. नलूनं टाळ्या वाजवल्या. किती मज्जा. बेबीनी ह्यांच्या गळ्यात हात टाकले आणि ह्यांची एक पापी घेतली. तर विजय नुसताच ओरडला. पुरे. येस. तर मग मुलानं हे ठरलं. काय ठरलं?
ते पुन्हा एकदा सांगितलं तर बरं होईल. मिसेस डी, आपण कंट्रीमध्ये सेटल व्हायचं ठरवलंय. नव्या फॅक्टरीमध्ये आपण शुगर टेक्नॉलॉजिस्ट म्हणून जातो आहोत. पण आपल्या प्राप्तीत काही फरक होणार आहे का? नाही, प्राप्ती तेवढीच आहे. वेल, पण तू मला आता असं सांग, तुझ्या आईच्या जवळपासच्या एखाद्या खेड्यामध्ये सेटल होणं तुला कितीसं आवडेल? कल्पना काही वाईट नाही. खरं म्हणजे कल्पना चांगलीच होती. त्यानंतर पुढचे 8-15 दिवस मुलांना हा विषय पुरला. आमच्या घरी आता नवं घर, नवा गाव हा विषय गाजायला लागला. पुढच्या अंगणात बाग तयार करणार, त्यात फुलझाडं लावणार वगैरे वगैरे बेत ह्यांनी आणि मुलांनी जाहीर केले. नाही म्हणायला माझ्या समोर मात्र काही किरकोळ प्रश्न होते. नव्या गावात गिरणी आहे का? लाईटचं काय? आणि मुलांच्या शाळेचं काय? बरं, मुलं शाळेत आणि हे नोकरीवर गेल्यावर मी दिवसभर काय करायचं? मी सामानाची बांधाबांध केली. सामान खोक्यातून भरलं, त्यावर लेबलं लावली. आता घरातलं बरचसं सामान हे का जमलं अशा पात्रतेचं असतं बरं का. बऱ्याचशा वस्तू स्वतंत्र वृत्तीनं राहणाऱ्या असतात. उदाहरणार्थ पाटा, जातं, सूप वगैरे. आणि बऱ्याचशा वस्तू सापासारख्या, धरलं तर चावणाऱ्या आणि सोडलं तर पळणाऱ्या. म्हणजे हिंगाच्या डब्या, झिजलेले ब्रश, जुनी पादत्राणं. आणि बरं का, घरात रद्दी नावाचा पदार्थ तर संख्या श्रेणीनं वाढत असतो. एकंदर सर्व सामान ठाकठीक आवरलं. शेजार पाजारच्या सर्वांचे निरोप घेतले. काही जणींनी कापडं दिली. आता या कापडांची काही वैशिष्ट्ये जाणवतात बरं का. त्यांना विटका हा रंग असतो. रुमाल म्हणून ती जाड असतात, तर ब्लाउज म्हणून ती विरविरीत असतात. आणि ती कमी असल्यामुळे त्यात ब्लाउज बसतच नाही. लांबी नसल्यामुळे रिबिनी करता येत नाही. बरं, ही कापडं चौकोनी असल्यामुळे त्यात मुलाला त्याची लंगोटीही करता येत नाही. मग अशी कापडं आपण द्यायला घ्यायला ठेवून देतो. त्यातलं एखादं कापड न नांदणाऱ्या लेकीप्रमाणे माहेरीही आलेलं असतं बरं का. काही ठिकाणी आम्हाला चहा पानाचं आमंत्रण मिळालं. खायला बहुधा पोहेच करतात. ते चामट होतात. चहा पिचपिचीत असतो. मीही सर्वांना आमच्याकडे चहा पाणी केलं. खायला पोहेच केले होते. ठरल्या दिवशी ट्रकने सामान रवाना केलं. ट्रक उशिरा आला. तोपर्यंत मेंढी हरवलेल्या धनगराप्रमाणे मी बसले होते. हे गुटगुट करीत गॅलरीत गप्पा मारत उभे. आमची आणि जवळपासची मुलं तर सामानातून हाईड अँड सीक खेळत होती. प्रवासात काही विचित्र अनुभव येतात नाही का. ट्रकचा पाटा तुटू शकतो. ट्रकचा मागचा टायर पंक्चर होण्यासाठीच असतो. आणि ड्रायव्हर आणि क्लीनर यांना लहान मुलाप्रमाणे वाटोवाट भूक आणि तहान लागत असते. आता एवढं सोडल्यास सामान ठीक पोचलं. पण तोपर्यंत रात्र झाली होती. यांनी कंदील पेटवले. ह्याने आणि नलूनी विहिरीचं पाणी आणलं. तोपर्यंत मी चूल धडकवली. रात्री नुसतं पिठलं भात असा छाटछूट स्वयंपाक करायचा असं मी ठरवलं होतं. तांदूळ, बेसन, तिखट, मीठ हे सगळं पहिल्या स्वयंपाकाचं सामान असं लेबल लावून खुणेने ठेवलं होतं बरं का. ते काही ह्यांना सापडलं नाही. पुरुषांना घरातल्या वस्तू सापडतच नाही. आणि वर तूच नीट ठेवत नाहीस. हा असा पुन्हा आरोप असतो. अहो, वस्तू अत्यंत ताबडतोबीच्या या बॉक्समध्ये वरच पहा. तरी हे सापडत नाही म्हणाले. मग बरीच शोधाशोध केली. शेवटी 1 महिन्यानंतर उघडणे
या खोक्यात तांदूळ मिळाले. त्यावर हे आणि मुलं हसली. नवरा वाईट हसतो. मुलं बहुधा बापाच्याच वळणावर जातात. मुलं दमली होती. जेवण झाल्यावर मुलं पोटाशी पाय घेऊन क्षणार्धात झोपली. हे आपले एका पेटीवर गुटगुट करीत निवांत बसले होते. मला हेवा वाटला. या क्षणी माझ्या मनात किती काळजा, किती शंका. इतक्यात पत्र्यावर ताड ताड आवाज झाला. अहो अहो उठा उठा ना, पाऊस. पाऊस? गुड गुड. अहो, स्वतःच्या घरातला पहिला पाऊस हा. डिअर लू, स्पेन मध्ये हे फार शुभ असतं. कर्म माझं. अहो अहो बाहेर सामान भिजतंय. हा, हो 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 हो, येस येस, चला. मग बराच वेळ खेपा टाकत आम्ही सामान आत आणत होतो. शेवटी पावसाला दया आली. रात्री 2च्या पुढे मग आम्ही झोपलो. सकाळी प्रथम मुलं जागी झाली. आज मुलं उठल्याबरोबर बाहेर धावली. त्यांच्या आरड्याओरड्यानी हे जागे झाले. मग यांनी मला हाक मारली. हॅलो लू डिअर. लू, अगं बाहेर ये. सी द नेचर. आई, अगं आपल्या जागेत किती आवळ्याची झाड आहे. आंब्याची झाडं तर काय मोठी आहे म्हणतेस. 2-4 झाडांना ना खूप फळं आली आहेत. ये ना ग. मला मात्र दिसत होती ती कंबरमोड कामं. पण सुदैवाने आम्हाला कामाला माणसं मिळाली. सई आणि शांताराम. सईला मदतीला घेतलं आणि आमच्या इस्टेटीतून फिरले. खरंच खूप छान वाटलं. आश्चर्याने थक्कच झाले. एक आंबा, एक फणस आणि 2 काजूच्या बारीतून चांगला झुळझुळ आवाज करत झरा वाहत होता. आंब्याच्या झाडावर रंगीबेरंगी खंड्या बसला होता. दुरून आवाज आला, कुहू. इथे येण्यापूर्वी मी नोकरी करत होते. नलू आणि बेबीला सांभाळायला बाई ठेवली होती. बेबी अगदी तान्ही होती. नलू कळण्या इतपत मोठी होती. ती रोज सांगायची, आई आई ती बाई रोज मारते, ओरडते. आम्हाला आत ठेवून बाहेरून कडी लावून जाते ग. मग बेबी रडते. तिला भूक लागते तर ही बाई बेबीचं दूध स्वतःच पिते. मला उपाशी ठेवते. भिंतीशी उभं करून भीती दाखवते ग. एक दिवस एकदम डोकं दुखायला लागलं म्हणून मी ऑफिस मधून लवकरच घरी आले. बघितलं तर नलू खिडकीचे गज धरून केविलवाण्या सुरात हाका मारत होती. बाई, ए बाई, ये ना ग. बेबी रडते. तिला भूक लागलीये ग. बेबी कळवळून रडत होती. मी कडी उघडून धावत आत शिरले. नलू आणि बेबीला जवळ घेऊन मनसोक्त रडले. अर्ध्या तासांनी मग विडा चघळत बाई आली. मी तिच्या हातावर पुऱ्या महिन्याचा पगार ठेवला आणि उद्यापासून येऊ नकोस असं म्हटलं. मी नोकरीचा राजीनामा लिहिला. डीला न दाखवताच पाठवून दिला. मी उपाशी राहीन, पण पोरींना अनाथासारखं वाटू देणार नाही. मी नोकरीवर जाण्याची वेळ झाली की नलूचा चेहरा असा उदास मलूल होई की देवा, कोणत्याही आईवर अशी वेळ आणू नकोस रे बाबा. रात्री जेवण झाल्यावर मी नोकरीचा राजीनामा दिल्याचं डीला सांगितलं. डिअर लू, घाबरलीस? राजीनामा पाठवल्याचा पश्चाताप होतोय तुला? अगं स्किप इट. हे बघ, गरिबीला मी कधीही घाबरलो नाही. काय मिळालं नाही यापेक्षा काय मिळालं
हे आपण पाहायचं. आणि त्या रात्री माझ्या समोर ह्याने त्यांची जिद्द, कष्ट, हाल, उपासमार आणि स्वाभिमानाची कथा उलगडली. आता मला पत्नी, गृहिणी या भूमिका नेहमीच मोठ्या वाटतात. स्त्रिया प्रपंच सांभाळतात, नोकऱ्या करतात आणि शिवाय त्यांनी आदर्श गृहिणी बनावं या समाजाच्या अपेक्षा. त्या पूर्ण करण्यात स्त्रीचं शरीर फाटतं. तिला मुलं असतात, पण वात्सल्याचे झरे मुक्तपणे वाहू शकत नाही. तिला पती असतो, पण पत्नी धर्माचा रसिकतेनं स्वीकार करण्या इतका उत्साहच उरत नाही. मग ती माता, पत्नी, गृहिणी, सखी अशी काही राहतच नाही. ती यंत्र बनते. आम्ही इथे आल्यावर 8 दिवसांनी माझी आई आली. तिने सराईत नजरेने घराकडे पाहिलं. माझं घर नीट लावून दिलं. आता माझं मलाच घर छान वाटलं. आईचे ना साधे तिखट मीठ घातलेले पदार्थ सुद्धा जास्त चवदार होतात. तिकडे आम्ही खोबरं, आलं, कोथिंबीर आणि मसाले घालतो, तरी यांचा चेहरा काही उजळत नाही. आपल्या पदार्थाचं महत्व कमी होऊ नये म्हणून आई लेकीला खरी पाककला देतच नसेल. किंवा नवरा आणि मुलं हे पदार्थ कृतज्ञ असावेत. असंच असेल कदाचित. अहो, आईने केलेले पदार्थ मला राग येईल अशा रीतीने हे चाटून पुसून खातात. आणि खरं सांगू का, अहो आई आली ना म्हणजे मलाही अगदी राक्षसासारखी भूक लागते. आमच्याकडे बागकामाची सर्वांना हौस आहे बर का. 10च्या 10 एकरची बाग बनवायची असा यांचा बेत होता. सगळ्या महाराष्ट्र राज्याला फुलं पुरवायची होती की काय कोण जाणे. हे आणि मुलं फुलझाडाची बी बियाणं घेऊन आले. पैसे खर्च करायची संधी मिळाली ना की सर्वांना अगदी उत्साह वाटतो. डेलिया, जिरेनियम, आबोली, कुंद, मोगरा, झेंडू, गुलाब, शेवंती नाना प्रकारची बियाणं आणि रोपं येऊन पडली. ते पाहून माझा मात्र जीव दडपला. मग सर्वांचं बागकाम झालं. नवरा आणि मुलं यांना कपडे स्वच्छ ठेवण्यापेक्षा कपडे मातीत मळवण्यातच जास्त आनंद वाटतो. बघता बघता पाहावं तिकडे नाना तऱ्हेच्या वेली पसरल्या. भोपळ्याचे तर वेल माजले. त्यांना पिवळी धमक्क फुलं आली. सांध्या सांध्याला भोपळे लागले. प्रथम 2-3 वेळा सर्वांनी भाजी खाल्ली. अगदी मागून खाल्ली. पुढे मात्र भाजी टाळली गेली. भोपळ्याचे किती प्रकार ना. सुकी भाजी, रस भाजी, पातळ भाजी, भरीत, फोडणीचा भोपळा, भोपळ्याचं सूप, भोपळा स्ट्यू, भोपळा जाम, भोपळा जेली, भोपळा पिकल्स, भोपळा सांडगे, भोपळा हलवा, भोपळी पाक, भोपळ्याचं थालीपीठ, भोपळा पुरी असे भोपळ्याचे अनेक प्रकार. आश्चर्य म्हणजे भोपळ्यात तिखट घाला, साखर घाला, भाजी करा, पुरी करा, तो उकडा किंवा तळा, त्याची जात आणि चव एकच, भोपळा. प्रथम तयार झालेले भोपळे आम्ही आनंदाने संपवले. नंतरचे कसे बसे संपवले. मी शांतारामला थोड्या आशेने विचारलं, भोपळ्याचा सीझन आता संपत आला ना रे? नाही बाय, यापुढे तर खरा सीझन येणार. आणि आपल्या रावसाहेबांनी लांब तकडं बी टाकलं नव, त्याची फळ तरी एवढी मोठी होतील बाय. झालं, माझी कंबरच खचली. नंतर तर खूप चमत्कारिक गमती जमती झाल्या. आमच्याकडे येणाऱ्या पोस्टमनला यांनी भेट म्हणून भोपळा दिला. ननू बागेत फुलं काढत होती, तिने एक भोपळा दिला.
तो थोडा पुढे गेला तर शांताराम हातात भोपळा घेऊन त्याला हाका मारत होता. तेवढ्यात मी विजयला घाईघाईने म्हटलं, विजय विजय, अरे पळ पळ, अरे पोस्टमन जातोय, त्याला एक भोपळा दे मोठासा. पोस्टमन जीव घेऊन पळाला. हाच प्रयोग मग सईवर झाला. त्यावरती म्हणते कशी, ओ बाय, भोपळा देणार असाल तर म्या काय कामाला येत नाही बघा. हा, एक दिवस बेबी म्हणाली, मम्मी यापुढे मी कोणाला भोपळा देणार नाही हा. मी दिसले की लोक दार लावून घेतात अगं. मग आमच्या भटजींना भेट म्हणून भोपळा देत मी विचारलं, भटजी, देवाची लक्ष पूजेप्रमाणे लक्ष भोपळा पूजा करता येईल का हो? काय तसली काही पद्धत नाही हा. मग आता काय करावं बरं? हा, एखाद्या डोहाळ तुलीला भोपळीच्या वेलाखाली भोपळी भोजन घालावं का? पक्वान्न म्हणून भोपळी हलवा, मुखशुद्धी म्हणून भोपळ्याच्या सोललेल्या बिया, आणि हो, शेवटी ओटीत भोपळा. सगळे भोपळे काढून झाले, पडवी भरली. याने मला भोपळ्यात उभं करून फोटो काढले. मग सई शांताराम सकट ग्रुप फोटो झाला. मग मीही यांना एकट्याला भोपळ्यात उभं करून फोटो काढला आणि फोटोवर शीर्षक दिलं, द कल्प्रिट. 3 मुलं आणि शांतारामच्या फोटोला शीर्षक दिलं, अकम्प्लिस. आणि माझ्या एकटीच्या फोटोला नाव दिलं, द व्हिक्टिम. नव्या गावातल्या या नव्या घरात आम्ही सत्यनारायणाची पूजा घालायचं ठरवलं. त्यासाठी आईला बोलवून घेतलं. आम्ही जोडीने पूजा केली. आईचे डोळे भरून आले. ती वात्सल्याने यांच्याकडे पाहत होती. पूजेपेक्षा मला आनंद झाला तो या घरात 50 माणसांचे हात भिजले त्याचा. खरंय, थकीताला सावली मिळणार नसेल तर घर कशाला? शुधीत, अतिथी, अभ्यागताला अन्न मिळणार नसेल तर मग प्रपंच कशाला? आता माणसं स्वतःच्या डोक्यापुरतं पाहतात, स्वतःला बंद करून घेतात. म्हणून समाज एक जिन्सी होत नाही. प्रपंचाचं खरं सुख तर हेच आहे, घर, आपली माणसं, देहाचं आरोग्य, मनाचं समाधान आणि आणि उरुण अवस्था. नलू मॅट्रिक झाल्यावर तिला पुण्याला कॉलेजला पाठवलं. तिची तिथे हॉस्टेलमध्ये व्यवस्था केली. खरं तर पुण्याला आमच्या दोघांचेही नातेवाईक आहेत बर का. यांनी तसं नलूला सुचवलंय तर नाक वाकडं करून म्हणाली, ओ नो पप्पा, मी नाही हं. नलूला नाकाचा आता अधिक चांगल्या रीतीने उपयोग करता यायला लागलाय. नाक वाकडं करणं, मुरडणं, फेंदारणं, नापसंती दाखवणं हे ती सहज करायला लागली. तिचं इंग्रजी सुधारलं. आईच्या ऐवजी बॉश, माय माय, ओ माय गॉड, ट्रॅश, बाप. हे असे शब्द ती वापरायला लागली. तिचा स्वभाव तिच्या भाषेत म्हणायचं तर ट्रिमेंडस बदलला. माझ्या असं लक्षात आलं की नलू चमत्कारिक झालीये. ती आता ऍडोलेसंट या चमत्कारिक वयात आलीये. ऍडोलसंट पिरियड म्हणजे नेमकं काय? तर या वयातले मुलगे शक्यतो बापाचं वाहन म्हणजे गाडी, स्कूटर, सायकल हे ताब्यात घेतात आणि मुली बाथरूम मध्ये राहतात. त्याला पर्यायी जागा असते आरसा. भावंड शत्रू तर आई वडील त्यांना महाशत्रू वाटतात. मात्र त्यांच्या मैत्रिणी त्यांना आदर्श वाटतात बरं का. त्या बाहेर आनंदात असतात पण घरी आल्या की उदास होतात.
एकदाच पोटभर खाणं त्यांना क्रूड वाटतं आणि भूक न लागणं रोमॅन्टिक असतं. त्या दिवसातून 100 वेळा इवलं इवलं खातात. त्यांना काम करण्याचा उत्साह नसतो, त्याऐवजी लोळत राहणं आवडतं. नलू दिवाळीच्या सुट्टीत घरी आली. एकदा मी तिला म्हटलं, नलू भाजी चिरतेस? मी ओ नो मम्मा. बरं, ए नलू, तुला कॉफी हवी का? कॉफी? शी, अगं मग काय करू तुला? कोको नसेलच आपल्याकडे. दुसऱ्या दिवशी मग मी कोको केला बरं का. तर हिच्या भुवयावरच. व्हॉट? अगं कोको आवडतो ना तुला? कोणाला? फॉर युअर इन्फॉर्मेशन मम्सी, मी ड्रिंकिंग चॉकलेट घेते. आय गो इन फॉर कॉफी बट स्ट्रॉंग अँड ब्लॅक, यु नो. भरलेलं भांड तिच्या डोक्यावर होतावं असंच मला वाटलं. एक दिवस नलूच्या केसांना 500 पिना लावल्या होत्या. मी विचारलं, हे ग काय नलीन? तर रडायलाच लागली. अगं मी केस कुरळे करते ना. अगं पण नलीन, तुझे केस मुळातच कुरळे आहेत, ते पुन्हा कसे कुरळे होतील? हो, मला माहितीये. मी चांगलं दिसलेलं ना तुला नकोय. ही पोरगी अशी काय वागते ना? जेवायला चपात्या केल्या, सारख्या सारख्या चपात्या काय ग? पुऱ्या बिऱ्या कधी काही कुणाला सुचायचं नाही. आणि मग पुऱ्या केल्या. एवढ्याशा कणकेत भरलेली हवा खाऊन कसं काय कोणाचं पोट भरतं देव जाणे. विषय काही असो, नलूचं नाक वाकडं, आय हेट इट. वर हा शेरा. एक दिवस म्हणाली, नलू, नली, नली, शी, कसली नावं ग ही? शिल्पा, प्रत्यभिज्ञा, क्षिप्रा, लोकांची नावं बघा कशी सुरेख असतात. आमचं चुकलंच बरं. पण आता तुझं पुन्हा बारसं होईल ना लग्नात. ई, कट इट मम्मा, कट इट. नंतर बेबीला नलूच्या आजाराने झपाटलं. एका सुट्टीत दोघींनी मला अगदी सळो की पळो करून सोडलं. एक दिवस पाहते तो सुतळीला केस बांधलेले दिसले. त्या केसांच्या मागे मागे गेले तर बेबीचं डोकं. म्हटलं, हे काय ग? मी केस सरळ करतेय. बेबी हल्ली भडक कपडे वापरते. मी तिला तसं म्हटलं ना तर म्हणाली, तुम्ही आमच्या फक्त चुकाच काढा. आमचं तुम्हाला काहीच कसं आवडत नाही ग. आमचे कपडे भडक, आमच्या मैत्रिणी वाईट, आमच्या फॅशन्स आचरट. खरंच दोन्ही बहिणींमध्ये किती फरक पडला होता ना. धाकटा विजय शाळेत जायला लागला. प्रारंभी त्याला शाळा फार आवडली होती, कारण शाळा नवी होती, नवे युनिफॉर्म मिळाले होते, नव्या मित्रमैत्रिणी मिळाल्या. पण हल्ली त्याला शाळा आवडेनाशी झाली, कारण ती शाळा होती, युनिफॉर्मचा रंग चांगला नव्हता, रोज शाळेत जावं लागे आणि अभ्यास करावा लागे. हल्ली विजय शाळा चुकवतो. त्याची शाळेत जायची वेळ झाली की त्याला आपण आजारी आहोत की काय अशी शंका येते. पायात चप्पल चढवायची वेळ आली की त्याचा आजार वाढतो बर का. त्याला होणारे आजार आउट ऑफ दिस वर्ल्ड असतात बर का. मम्मी, मम्मी अगं डोक्यात शिंका येत आहेत ग माझ्या. नाकात चक्कर यायला लागली बघ. कोपर कसं भिणभिणतंय ग माझं. जीभ दुखते. 204 ताप आलाय. अर्थात त्याच्या खऱ्या आजाराचं स्वरूप असं असतं. शाळेला जावंसं वाटत नाही, काही केलं तरी आजार येत नाही, खेळावंसं वाटतं, भूक फार लागते आणि तोंडाला उत्कृष्ट चव असते. एक दिवस पाहिलं तर स्वारी गळक्या पेनने लिहित होती. खळीस बसले तेव्हा कळलं की परीक्षेत यांनी मित्राला उसनं दिलेलं पेन परत मिळालंच नाही. मी म्हटलं, अरे पण तू परत मागितलंस का?
एकदा मागितलं ग मम्मी, तर हरवलं म्हणाला तो कुलकर्णी. मानगुट धर त्याची. अरे, यांचं पार्कर पेन त्या कुलकर्ण्याला दिलंस? मी उठले, सरळ गाडी काढली, विजयला बकोट धरून बसवलं. कुलकर्ण्या हा जन्माचा फुकटा माणूस. मगरीने गिळलेलं माणिक परत मिळेल, पण कुलकर्ण्याच्या घरात गेलेला हिमालय गडप होईल. कुलकर्ण्या घरीच होता. विचारलं तर बुद्धासारखा चेहरा करून म्हणाला, कसलं पेन? कुणी दिलं? कुणी घेतलं? मला माहित नाही. मुलाला बोलवा तुमच्या. शेवटी नाईलाजाने त्यांनी मुलाला बोलावलं. मुलगा बापासारखाच, मख्ख, चेहरा शून्य. काय रे, 6वी परीक्षेला तू याचं पेन घेतलं होतंस, आठवतंय का? समोर मुलाचा बाप, आई, काका, बापाची थेरडी, पण एक माणूस काही पुढे होऊन त्याच्या मुस्कटात मारीना. आई, आई अगं आमचे सर आणि अख्खा वर्ग साक्षी आहे अगं. हा कुलकर्णी असाच आहे. लोकांच्या वह्या, पुस्तकं, कंपास, पुसणं मागतो आणि परत देत नाही. हरवला म्हणतो. मिस्टर कुलकर्णी, मला माझं पेन हवंय आणि ते तुम्ही देणार नसाल ना, तर मी इथे पोलीस पार्टी आणीन, तुमच्या घराची झडती घेईन. तेव्हा कुठे कुळक्या सडका नासका चेहरा करून म्हणाला, नाही नाही, नको नको, थांबा थांबा थांबा, आहे का पाहतो. 2 मिनिटात पेन मिळालं. मी विजयला म्हटलं, विजय, जगात असेच लोक भरलेले असतात, या कुलकर्ण्यासारखे. बावळटपणाने वागलास ना, तर अशी माणसं तुझं पेनच काय, तुझं घरदार खाऊन बसतील. एकदा बर का, मी आजारी पडले. फणफणून ताप भरला. मुलं शाळेतून आली. मला बरं नाही, मी आता नक्की उठत नाही, हे त्यांना पटलं. नंतर पा घरी आला. आल्या आल्या वर्दी पोचली. पा ममसी आजारी आहे. हे लगबगीने माझ्याकडे आले. कपाळावर गळ्यावर हात ठेवून ताप पाहून झाला. बट अ स्लाइट टेम्परेचर, यू डोंट यू वरी, डोंट यू वरी. हा, हे बघ लू, प्रथम मी तुला की नाही कडक झकास कॉफी करून देतो. मुलांनो, चला चला चला, बसा 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 इथं. सी, पाय टू युअर वर्क. बेबी, तो जरा हिअर इट गोज नाव. तो लायटर दे की. अरे, व्हॉट्स हॅपन? व्हॉट इज रॉंग? पा, गॅसची किल्ली सुरू करा ना. Oh, I'm sorry, my goodness. You are right. You are right. Now, coffee pot. Baby, जरा कॉफी पॉट कुठे बघ बरं. तोपर्यंत गॅस नुसता जळत होता. मग रिकामं भांड गॅसवर चढलं. भांड तापल्याचा वास माझ्यापर्यंत आला. मग पाणी फोडणीला पडलं. And now to sugar cubes. You know kids? क्युबामध्ये साखरेचे क्यूब्स फार छान मिळतात. पप्पा पाणी आटतंय. हो रे, हो की. सॉरी. हा, आता कॉफी पूड. कॉफी पूड कुठे बरं? येस, आय गॉट इट. अँड नाउ टू मिल्क. शेवटी अर्ध्या तासांनी अभूतपूर्व चवीची कॉफी घेऊन हे स्वतः आले. कशी बशी मी कॉफी घेतली. घे, पडून राहा, पडून राहा, पडून राहा. पण आता तुला बरं वाटतंय ना? नाही, बरं बरं, वाटेल वाटेल वाटेल, जरा वेळाने वाटेल. मी डोळे मिटून पडून राहिले. बेबी, विजय, हे नलू दर 15 मिनिटांनी मला बजावत होते. मी चांगलं 1-2 महिने नाही,
निदान 8-15 दिवस. नाही नाही, निदान आज उद्या तरी उठायचं नाही, जस्ट पडून राहायचं. पण आजार वाढत गेला. मी ह्यांचे आणि मुलांचे हाल पाहिले आणि एक दिवस सरळ सईला गुपचूप आईकडे पाठवलं. आई आली आणि घरात शांतता आणि सुख पुन्हा नांदायला लागलं. तापाच्या ग्लानीत मी 2 दिवस पडून राहिले. माझ्या लक्षात आलं, रात्री हे 3-3दा येऊन ताप पाहून जात होते. नवऱ्याचं प्रेम प्रगट व्हायला बायको आजारी पडावी लागते, नाही का? नलूनं BA ला क्लास मिळवला. मग तिने जर्मनचा डिप्लोमा मिळवला आणि या क्वालिफिकेशनमुळे ती एम्बसीत चटकन नोकरीला लागली. मी मिस्टर गुडगुड उर्फ शुगर टेक्नॉलॉजिस्टना विचारलं, मिस्टर डी, आपल्याला एक मोठी मुलगी आहे, हे लक्षात आहे का? का बरं? म्हणजे असं की तिच्या लग्नाच्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार का? डिअर लू, मला वाटतं द कॅट विल बी आउट ऑफ द बॅग व्हेरी शॉर्टली. अहो, तुम्ही तिची पत्र जरा अधिक बारकाईनं वाजायला हवी होती. सतीश पाटणकर नावाचा मुलगा मला वाटतं तिला पसंत असावा. मी चमकले. हे माझ्या कसं लक्षात आलं नाही? मग वर्षभरात तिची मला आलेली पत्र काढून मी वाचत बसले. मम्मा, सतीश पाटणकर ना का सारखा रानरट आहे अगं. काल पाटणकरनी मला लिफ्ट दिली मम्मा. सतीशला चिरून चांगला दिसतो, जसा पाना पाईप. मम्मा, त्याला गाणं, भरतकाम, चित्र, शिल्प यातलं काहीच कसं कळत नाही ग. हे पुरुष असे कसे ग मम्मा? मी पत्र दूर सारली. डोळ्यात पाणी तरारलं. ते जवळ आले, मऊ सुरात म्हणाले, हे बघ लू, मुलं आता मोठी झाली आहेत. अगं, ती त्यांच्या मार्गानं आज ना उद्या जायचीच. आपण त्यांना इतरांच्या पेक्षा उजवं व्यक्तिमत्व दिलं ना, हे पाहायचं. ते खरं समाधान. ती आता त्यांचं स्वतंत्र घरटं बांधतील, प्रपंच थाटतील, त्यात सुखदुःखाच्या लाटाही येतील. पण त्या सोसण्याचं सामर्थ्य आपण त्यांना दिलंय ना, मग झालं तर. अगं, आता पुढची वाटचाल त्यांची. तसं नाही रे. पोर आजाणे, भांडते, रुसते, रागावते. स्वयंपाक तर तिला फारसा येतच नाही. आपलं लग्न झालं तेव्हा तुला तरी स्वयंपाक येत होता असं म्हणतेस की काय तू? नलूची चिंता तू नको करूस. ती जे काही बनवेल ना, त्यात अमृताची चव शोधणारा तिचा मूर्ख योद्धा तिला आता मिळून गेलाय. आणि मग नलू आणि सतीशचं लग्न झालं. बेबीनी इंटरला असताना कॉलेज सोडलं आणि पुढे तिची एअर हॉस्टेस म्हणून निवड झाली. मला ते मुळीच पसंत नव्हतं. माणसानं जमीन सोडू नये, पाय जमिनीवर घट्ट रोवावे. मला ना विमानाची धास्तीच वाटते. मी बेबीला तसं पोटतिडकीने म्हटलं तर तिने स्टॉक आर्ग्युमेंट केलं. हॅलो मम्मा, मृत्यू यायचाच असेल तर कुठेही येतो अगं. घरात येतो, बसल्या जागी येतो. तो अमक्या नोकरीत जास्त आणि तमक्यात कमी असं नसतं ग. बेबी गेली हजर व्हायला. मी माझं अन्न पाणीच तुटलं. माझी आई आता थकली होती. निमित्त झालं पडण्याचं. तिला फणफणून ताप भरला. डॉक्टरांनी इतके प्रयत्न केले, पण ताप जास्त जास्त वाढतच गेला. यांनी मुलींना तारा केल्या. दोघेही धावत आल्या. जावई आले. आई भोवती आम्ही सारखे बसून होतो.
मला जाणवत होतं की आमचं लक्ष आईवर आहे, तसं माझ्याकडेही आहे. मृत्यूपूर्वी 2 दिवस ती बेशुद्ध होती. मी असं ऐकलंय की शेवटी माणूस ट्रान्स मध्ये असतो, त्याला खूप मागचं आठवत राहतं. आईला काय आठवलं असेल? शेवटी ती शुद्धीवर आली होती. तिने खून केली. मी तिला विचारलं, आई काय हवंय तुला? तिची दृष्टी भिरभिरत होती. हे पुढे झाले. तिच्या तोंडात गंगाजळ टाकत म्हणाले, तुमच्या लेकीची, नातवांची कोणाचीही कसलीही काळजी करू नका ताई. आईने चमचाभर पाणी घेतलं. याने मला दंडाला धरून बाजूला नेलं आणि हळुवार सुरात म्हणाले, आता आता तिकडे जाऊ नकोस. मी सुन्न होऊन मटकन बसले. आई गेली. मृत्यू ही एक विलक्षण घटना आहे. मृत्यू अपरिहार्य आहे हे माहीत असतं. एक एका पाहतसे दहने, कारे त्या गुणे सावध न हा. आईचं और्ध्वदेहिक नीट झालं. अस्थि विसर्जन करून आलो. माझा एक मोठा आधार गेला. त्या क्षणी मी खरी मोठी झाले. आता मला हे आणि यांना प्रथम पासून मी होतेच. एक दिवस बेबी अचानक आली आणि म्हणाली, मी एअर होस्टेसची नोकरी सोडणार आहे. तिने रिसेप्शनिस्टचा कोर्स पूर्ण केला आणि तिला नोकरी मिळाली. बेबी नव्या नोकरीवर हजर झाली. मी आता तिच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार करायला मोकळी झाले. मला एक मुलगा बरा वाटला. मी बेबीला तिचं मत विचारलं. त्यावर नाक उडवून म्हणाली, त्याचं नाव गोपाळ आहे. कोणत्याही गोपाळशी मी लग्न करणार नाही हा मामा, मग तो अमेरिकेचा प्रेसिडेंट असला तरी. गोपाळ, गणपती, मारुती ही असली नावं नकोत बाई. भुरकुटे, भुसकुटे, करकरे, बडवे सगळे वर्ज्य हा. कुलकर्णी, देशपांडे, जोशी तर डझनावारी असतात, नकोच ते. भोपळे, पडवळे, लांडगे, कोल्हे असले तर अजिबात नको. घ्या असे सगळे नापसंत म्हणून वर्ज्य. माझ्या वेळी लग्न 2 प्रकारचे असे. मुली, तुझं नाव काय या पद्धतीचं, आणि फाजीलपणा उर्फ प्रेमविवाह म्हणजे आमचा झाला तसा. आता माणसं सुधारली बरं का. त्यांनी विवाहाचा 3राच प्रकार शोधून काढलाय. त्याला सेमी पद्धत विवाह असं म्हणायचं. म्हणजे होतं काय, प्रथम वधूवर यांची ओळख होते, थोडं प्रेम जमतं, विवाह हिच्याशीच करायचा असं तो म्हणतो. पण पुढचं सगळं आई वडील ठरवतील असंही म्हणतो. रोज नोकरी संपली की हा वधूच्या घरी चहा आणि खाणं उकळायला हजर. मग तिच्या बरोबर फिरायला जातो. इकडे त्याचे आई वडील वधू पित्याला कापायचं तेवढं कापतातच. आणि हा आज्ञाधारक पुत्र म्हणतो, ते काही माझ्या हातात नाही. नवरा मुलगा चहा पोहे खाता खाता रोज आईची नवी मागणी कानावर घालतो. लग्न मोडावं तर मुलगी नाराज होते. शिवाय ठरलेलं लग्न मोडलं की मुलीत काहीतरी दोष असेल या प्रवादाला तोंड द्यावं लागतं. नलूचं लग्न तिचं तिनेच जमवलं, त्यामुळे वाहना झिजवण्याचा अनुभव काही आम्हाला आला नाही. बेबीचं लग्नही बेबीनीच जुळवलं, अकाउंट्स ऑफिसर केयूर टिळकशी. तिचं लग्न झालं आणि आमचा या जन्मीचा वधूपक्ष संपला. आता राहिला विजय. विजयनी एकदा परीक्षेला ड्रॉप घेतला. मी म्हटलं, तुला शिकायचं नाहीये का? खुल्लम खुल्ला बोल. तसं नाही ग मामा, शिकून पुढं उपयोग काय याचा विचार करतोय मी. समज मला क्लास मिळाला,
तर मग मी पुढे इंजिनिअरिंगला जायचं, BE व्हायचं, पण नंतर सुद्धा नोकरी नाहीच की. मी त्याला बोलू दिलं. जखम काही काळ व्हावी लागते. शेवटी विजय मुंबईचं सगळं सामान आवरून घरी परतच आला. 8-15 दिवस त्यांनी काही केलं नाही. नुसता झाडामाडातून फिरायचा. मग एक दिवस पाच्या लायब्ररीत शिरला. पानी विजयला हर्मन मेलव्ह्यूची मॉबी डिक आणि डॅनानं लिहिलेलं 2 years बिफोर द मास्ट वाचायला दिलं. विजयचे डोळे चमकले. तो पुस्तकात गढून गेला. आणि मग विजयनी मरीन इंजिनिअरिंगचा कोर्स घेतला. आता त्याची आवड त्याने निश्चित केली होती. पोरी आता सेटल झाल्या. मला वाटायचं पोरी माघारपणासाठी याव्यात, नातवंडांनी घर भरून जावं, त्यांच्या खोड्यांनी मला त्रास व्हावा आणि त्याबद्दल मी त्यांच्या आयांना रागवावं. पण एक पोर दिल्लीला तर दुसरी मुंबईत, आणि हा मुलगा समुद्रावर. आम्ही आपली दोघं इथे या जंगलात. मुलांचं असं विचित्र असतं. ती घरात नाहीत तर घर खायला उठतं, आणि ती घरात असली की काही केल्या काम संपत नाही. मुलं नुसती असून चालत नाही, ती जवळ असावी लागतात. त्यांचं खाणं, खेळणं, हुंदडणं, भांडणं यात दिवस कसा संपतो कळत नाही. मुलांच्या जिभेवर ना अमृत असतं पहा. कच्ची करवंद, कच्चे आंबे किती आंबट असतात, पण मुलं तिखट मीठ लावून खोबऱ्यासारखे चरा चरा खातात. एक दिवस रात्रीची जेवण आटोपून मी आवरावर करत होते. अचानक धाडकन आवाज आला. मी तशीच धावत बाहेर आले. पाहिलं तर हे बेशुद्ध झाले होते. मी शांतारामला लगेच डॉक्टरांकडे पाठवलं. डॉक्टरांनी तपासलं. मेंदूत गाठ झालीये, लगेच ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर म्हणाले. ऑपरेशनची तयारी पूर्ण झाली. मग 2.5 तासांनी ऑपरेशन संपलं. मोठे डॉक्टर बाहेर आले. रिलॅक्स, रिलॅक्स. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. थँक्स डॉक्टर. ह्यांच्याशी मी संध्याकाळी 2 शब्द बोलले. मग तासभर शेजारी नुसती बसून राहिले. खरंच प्रेम कसं असतं नाही. मी भाळले होते ते ह्यांच्या प्रांजळ प्रेमळ स्वभावाला आणि तीव्र बुद्धीला. संसाराची चूल बोळकी मांडल्यापासून ते आतापर्यंत किती कसोटीचे प्रसंग आम्ही परस्पर विश्वासाने पार केले. हे आहेत म्हणून मी आहे. आता वाटतं आम्ही एकमेकांसाठी जन्माला आलो. आता मी शक्यतो ह्यांच्या भोवती भोवती असते. आम्ही आता आजी आजोबा झालो. नलूला एक छोटा मुलगा आहे. बेबीकडे काहीतरी नवल विशेष असावं असं केयूरच्या पत्रावरून वाटतंय. तशा आता संसाराच्या जबाबदाऱ्या संपल्यात. हा, विजय आज एकटा आहे, पण 1-2 वर्षात त्यालाही साथ संगत मिळेल आणि आम्हाला नातवंड मिळतील. खरंच संसारात 2 व्यक्तींनी एकमेकांशी बांधून घेणं केवढी कठीण गोष्ट आहे. 2 स्वतंत्र व्यक्तिमत्व एकत्र यायची. स्वतंत्र मन, स्वतंत्र आवडीनिवडी, स्वभाव, मत किती वेगळी असू शकतात. पण मला वाटतं त्यासाठी परमेश्वरानं स्त्रीला ऍडॅप्टेबल बनवलंय. नाजूक वाटणारी स्त्री अति चिवट असते. बलदंड पुरुषाच्या पायात काटा गेला तरी तो आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतो, पण स्त्री सहन करते. 9 महिने भार सोसते, प्रसव वेदना सोसते, मुलांचं दुखलं खुपलं काढते, हाताचा पाळणा करते, रात्र रात्र आलोचन जागरण करते.
खरं तर लग्न खऱ्या अर्थाने सोसावं भोगावं लागतं ते स्त्रीला. स्त्री पाण्यासारखी असते, ती वाहत राहते, जमवून घेते. तिनं तसं असायला हवं, कारण नांदायला जाते ती स्त्री. नाव गाव कुळ बदलतं ते स्त्रीच. हे ट्रान्सप्लांटेशन मनात रक्तात मुरवताना तिला किती त्रास होत असेल, पण यातून सावरून नेते ती प्रीती. तसे जवळ काही नव्हते, नुसते हात हाती होते. खरंच पती पत्नींना एकमेकांची खरी गरज केव्हा असते? पुरणपोळी शिळी झाली की गोड लागते. बासुंदी ती कशी संध्याकाळी आटूस लागते. खरकटे वडे रात्री छान लागतात. भाकरी थालीपीठ ही शिळी खावी. लोणचं मुरलं ना की मग ते सुरेख लागतं. मिरची जुनी झाली की अधिक स्वादिष्ट लागते. हा सगळा घडलेला प्रपंच मागे असतो. किती गमती, किती आठवणी, किती प्रसंग, संकट, चुका, मोह, भांडणं, पराभव हे सारेच आठवायचे असतात. वार्धक्यात सुख मिळतं हे सगळं आठवण्यात. एकानं दुसऱ्याला विचारावं, दुसऱ्यानं त्याचा तपशील पुरवावा. जोड कलम जगलं की त्यावर येणारी फळं ही अधिक कसदार असतात. पण जोड कलम जगण्यासाठी उभं आयुष्य खर्ची घालावं लागतं. मस्त, छान छान, एकदम मस्त झालं. काका तुम्ही स्टाफची स्टाफ नाही सॉरी, तुम्ही टीमची ओळख करून देता का? तुमची ओळख करून देतो आता. तुमचंही ऐकू येईल मला, म्हणजे हो. हा आधी आमच्या टेक्निशियनची ओळख करून देतो. तुम्ही या ना आपली. आपल्या झूम याच्यामध्ये त्यांचा खूपच मोठा भाग सहभाग आहे, असतो. म्हणून मला आधी त्यांच्यामुळे त्यांची सगळं छान होतं. प्रायोरिटी वाईज त्यांचीच ओळख करून दिली पाहिजे. करेक्ट. हा श्रीरंग सराफ, आकाशवाणीचे माझे एक मित्र अभिराम सराफ, आकाशवाणीवर ते निवेदक म्हणून आहेत. त्यांचा हा मुलगा, आणि हा संगीत अतिशय सुंदर देतो. आमच्या एकांकिकेला, नाटकाला, अभिभाषणाला, प्रत्येक गोष्टीमध्ये हा असतो, म्हणून आम्ही असतो. नाही, आजचं पण एकदम परफेक्ट होतं म्युझिक. मला कमी वाटलं ऐकू, पण मला तुम्हाला बरोबर येत होतं ना. नाही, आणि म्हणजे पीसेस सुद्धा बरोबर ते योग्य प्रमाणे. आम्हाला वाटलं की कमी जास्त आहे का, आम्हाला तेवढं मला फीडबॅक कमी होत, आम्हाला कमी वाटलं. आणि विशाल खरात म्हणून आहेत, आपल्याला सगळं कॅमेरा वगैरे जे सेटअप करून दिला तो ह्यांनी दिलेला आहे. जे फ्लॉलेस जे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं दिसलं ते ह्यांच्यामुळे दिसलेलं. ते लाईट वगैरे परफेक्ट होता, ते मगाशी सेटिंगच्या वेळेलाच दिसलं. बरोबर. राईट. येस. आणि ज्यांच्यामुळं आम्ही इतके दिवस इथे रंगीत तालीम करू शकलो, किंवा ज्यांचा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला आणि वरती दरवेळेला 3-3दा चहाही दिला, असे माझे हरिवैश शाळेचे मित्र आहेत. हा दिसतो का इकडे दिसतात सगळे दिसतात. माझे हे हरिवैचे मित्र आहेत. हरिवैचे म्हणजे 1961 सालच्या माझ्या मॅट्रिकच्या बॅचचे. हे स्वतः अतिशय सुंदर मोठे डॉक्टर आहेत, फिजिशियन आहेत. यांचं नाव डॉक्टर विजय आराध्ये. आणि या सौ आराध्ये, प्रत्येक यशस्वी नवऱ्याच्या पाठीमागे स्त्री असते म्हणतात, त्याच्यात काहीही खोटं नाही. अनंत मनोहरांनी पण ते सांगितले
त्या मिसेस आराध्य, म्हणजे हेच फक्त सांगणार 10 लोक येणार आहेत बरं का, मग ती सगळी व्यवस्था करायची. त्या मिसेस आराध्य, त्यांचा आवाजही अतिशय छान आहे, त्या गातात चांगल्या. वाव. ही सगळी टेक्निकल टीम झाली. राईट. आता माझ्या जवळ जी आहे ती वनिता म्हैसकर. हा, याने आतापर्यंत आम्ही गुलजार, पु ल देशपांडे, राजन खान, नंतर कृष्ण किनारा, अशा अनेक एकत्रित गोष्टी केल्या. गुलजारांच्या तर आम्ही घरी गेलो होतो आणि गुलजारांचे 50 प्रयोग आम्ही केले. गुलजारांनी त्यांची कविता आम्हाला रेकॉर्ड करून दिली आणि पुस्तकं त्यांच्या सहीनं दिली. अरे वा. सिने दिग्दर्शक गुलजार, त्यांच्याबरोबर हिचं संगीत तिने केलं होतं, ते त्यात भागही घेतला होता. ही वनिता म्हैसकर, त्या विद्यानिमय पलीकडच्या, त्या आमच्या हरिबाई शाळेच्या, म्हणजे जी आमची अत्यंत आवडती शाळा आहे, त्या हरिबाई शाळेच्या कुमठेकर सर होते आम्हाला शिकवायला. त्यांची मुलगी त्यांच्या पश्चात, म्हणजे वडिलांच्या बरोबरच ती सुपरवायझर म्हणून तिथून रिटायर झाली. ओ नाईस. ती अतिशय छान गाते. कृष्ण किनारा म्हणजे राधा, अरुणा ढेरेंचं आहे ना, आणि राधा म्हणजे विद्यानिमय, असं ते एक गणित झालंय आतापर्यंत. त्याचे आम्ही अरुणा ढेरेंच्या समोर त्याचे अनेक प्रयोग केले. आणि या जे कुलकर्णींची भगिनी नंदा पैठणकर म्हणून आहे पुण्याला, त्यांच्या समोर केले. आणि अनुराधा मराठे ज्या गायिका आहेत त्यांच्या समोर आम्ही त्याचे प्रयोग केलेले आहेत. त्याचेही 50 पेक्षा जास्त प्रयोग झाले. खूप सुंदर. कृष्ण किनारा, लोक रडायचीच खरं म्हणजे. आणि त्याच्यानंतर जी आहे ती अपर्णा लावणीस, ही माझी सुनबाई आहे. माझी सुनबाई म्हणजे माझा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे मेकॅनिकलला, सिंहगड म्हणून इथे सिंहगड नाही, आता BMIT असं कॉलेज आहे त्याचं. आणि तिच्या संगीताच्या 4 परीक्षा झाल्या. ती लॉ आहे. लॉ आहे. आणि घरातल्या सगळ्यांचं, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत, घरी आम्ही 2, म्हणजे मी एकटा आणि तिची 2 मुलं आणि तिचा नवरा, अशा 4 मुलांना तिला सांभाळायला लागतं. आणि सासरे बुवा म्हणतात, बर बाबा माझं जेवण खाण्याचं करून, ती प्रत्यक्षामध्ये अभिवाचनामध्ये तुला करायचं आपो असं जरा जोरात बोललं, हो ना, मी नाही कुठं म्हणाले, त्यालाही मदत करते. एकत्रित ही सगळी टीम. आणि मला त्याबद्दल मी मगाशी थोडं बोललो, म्हटलं कला आणि सँडबॉक्स यांनी आपल्याला ही संधी दिली. प्रत्यक्षामध्ये सोलापुरामध्ये दिवाळी ही नंतर आहे, पुढच्या महिन्यात आहे, पण त्या दिवाळीच्या आधीच आम्हाला ही दिवाळी साजरी करायला सुरू करायची. त्या सगळ्यांचे विशेष करून अवधूत आणि अंजली भिडे यांचे मला आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी आमचं एक अभिवाचन पुण्याला कुठे सुदर्शनमध्ये वगैरे ऐकलं होतं. आमचे अनेक वाचनं त्यांनी ऐकलीत, पण त्यामुळे हे बाकीचे सगळे लोक परिचित आहेत, पुलंची वगैरे. एखादं नवीन असेल काही तर तुम्ही ते आम्हाला सांगा, तुम्ही ते चांगलं कराल याची मला खात्री आहे. आता या पुस्तकाच्या विषयी सुद्धा विद्यानिमय ज्या मॅडम आहेत त्या 1-2 शब्द बोलतील. मूळ पुस्तक बेटी मॅकडोनाल्ड यांचं इंग्लिश मधलं ओनियन्स इन द स्ट्यू असं आहे. आणि ते 1955 साली त्यांनी आत्मचरित्रात्मक पुस्तक येते 55. त्यांचे जे संसार करतानाचे अनुभव आहेत ते सगळे त्यांनी त्यामध्ये लिहून काढलेले आहेत. आणि 1964 साली अनंत मनोहर यांनी त्याचं मुक्त रूपांतर केलं, म्हणजे भारतीय त्याला थोडासा टच दिला आणि ते प्रकाशित केलं. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की त्यातले संदर्भ बरेचसे मागच्या काळातले आहेत. उदाहरणार्थ चित्र लिहिली वगैरे असं, आणि मग ते विहिरीचं पाणी वगैरे असं. तर जुन्या काळातली असली तरी संसारामध्ये जे चढ उतार असतात आणि ते सगळीकडे अजूनही तसेच असतात. त्यामुळे या काळात सुद्धा ती कादंबरी अजूनही सुसंगत वाटते आपल्याला. बरोबर. आपण आता ऑडियन्सना पण एक बोला. काही जुने शब्द त्यांचे जे आहेत ते अतिशय सुंदर आहेत, जसं चूल धडकवली, कंदील पेटवला. बरोबर. हे काही जे शब्द आहेत ते विद्या मॅडम म्हणाल्या तर ह्या जुने जरी असले तरी ऐकताना आपल्याला ते नव्या काळात सुद्धा अरे वा असं होतं का, छान. डॉक्टर खूप छान बोलला माझा मित्र. शिवाजीच्या काळामध्ये शिवाजी तलवार उपसून आणि तलवार ढाली वगैरे आपण म्हणत होतो, पण आपला विश्वास बसतो कारण आपण
जुन्या चांगल्या गोष्टींच्यावर, बेसिक ज्या थिंग्स आहेत त्याच्यावर आपण विश्वास ठेवणारे असतो. राईट. अंजली, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तू ही मस्त टीम आणि इतकी छान स्क्रिप्ट आपल्याला म्हणजे आपली ओळख झाली त्या निमित्ताने आणि आज खूप छान परफॉर्मन्स पण झाला. सो थँक्स अंजली. आणि तुला तुला काही बोलायचं असेल तर प्लीज बोल. हो, अगदीच मला बोलायचंय. म्हणजे मला 5 वर्षापूर्वी स्पर्धेच्या निमित्ताने मी ह्या ग्रुपचं अभिवाचन ऐकलं. त्याच्यात आम्हाला 3रं बक्षीस मिळालं, ह्यांना पहिलं मिळालं. पण मला असं वाटतं, मी काकांना म्हणलं, "काका, खरं बक्षीस हे आहे की हे तुमचं ऐकायला मिळालं तुमच्या ग्रुपचं?" तेव्हा त्यांनी जी.ए. कुलकर्णी वाचले होते. तेही असंच सुंदर चित्रदर्शी, असंच अगदी आप्ट असं म्युझिक आणि सुदर्शन रंगमंचावरती फार सुंदर झालं होतं त्यांचं वाचन. आणि तेव्हापासून त्याच्यानंतर 6 महिन्यातच आम्ही इथं परत आलो. आणि मग इकडे जी आपली चळवळ सगळी छान चालूच आहे, त्याच्यात इतकं चपखल बसणारा हा ग्रुप आहे की मागच्या वर्षीपासून माझं अवधूत बरोबर बोलणं चाललेलं की अरे आता करू, मग करू. आणि मग शेवटी यावर्षी काकांबरोबर बोलले. 2 महिने आधी हे सगळं बोलणी सुरू झाली. आणि बरोबर. आज 5 वर्षांनी, बरोबर 5 वर्ष झाली, ह्या ग्रुपचं एक सुंदर वाचन परत एकदा पाहायला मिळालं. आणि ते म्हणलेत आता, त्यांनीच विषय काढला म्हणून बरं झालं. कारण काका मला म्हणले, आम्ही एक न ऐकलेलं असं काहीतरी वाचतो आणि तुम्हाला नक्की आवडणार. आणि प्रश्नच नाही. म्हणजे ते ज्या कॉन्फिडन्सने म्हणले त्याबद्दल काहीच राईट. प्रश्न नाही. तसंच आपण सगळ्यांनी अनुभवलं. हे Correct. सगळे शब्द सुद्धा खरंच इतके सुंदर, नवीन जरी असले ना तरी त्यांनी इतक्या सराईतपणे वापरले की ते आपल्याला असे खूप अंगावर नाही आले. करेक्ट. हा कुठला करेक्ट. शब्द बरं, असं नाही झालं. हे तुमचं यश आहे असं मी म्हणेन. कारण इथं राहून ही भाषा इतकी सहज आम्हाला कानात शिरली आणि मनात शिरली. सो अतिशय छान आनंद झाला पुन्हा एकदा. आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. अवधूत, इला, तुमच्या दोघांचेही खूप आभार. आणि Thank you. ज्यांनी कोणी हे टेक्निकली पॉसिबल केलंय त्यांचे पुन्हा एकदा मी आभार येस. मानते. नाईस नाईस. संध्या तुम्ही हात वर केला होता. हो हो हा. ऐकू येत आहे माझं? हो, येतं येतं. हो. येस. लेखन अतिशय सहज आणि सुंदर होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी कामं जे वाचन जे केलं ते पण त्याला अगदी संपूर्णपणे न्याय देणार होतं. त्याच्यामुळे आय हॅव नेव्हर एन्जॉयड सच अ रीडिंग. म्हणजे अगदी मस्त, परफेक्ट. नाईस नाईस. अंजली, आणि ते 5 वर्षांचं हे म्हणजे परत तेच की मुरलं ते बरोबर ते आजच्या ज्या आपलं परफेक्टली मॅरिनेटेड रेसिपी प्रमाणे आहे ते ही. बरोबर सगळं मुरून छान जमून अगदी आलं. अगदी. आणि त्यांनी ते जोखलं, हे मला त्याची कौतुकाची गोष्ट वाटते की इकडचं ऑडियन्स आहे हे त्यांना माहीत होतं. आणि अशा ऑडियन्सला पहिल्यांदा आणि आपण पहिल्यांदा असा शब्द वापरूया म्हणजे ते पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन येतील आपल्याकडे. नाही नाही, आता येस, आता आपलं दिवाळीच्या आधीचा कार्यक्रम. कोजागिरीच्या सुंदर अशा शुभेच्छा मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना ह्याच्यातनं मिळाले. येस धन्यवाद. येस. ऑल राईट. आणखीन कोणाला काही शेअर करायचंय, काही फीडबॅक द्यायचा असेल तर? हा, नाही ठीक आहे. आता आता आय थिंक झालंय. पण येस, हर्षद, या. अमृता, तुला अनम्यूट करता येईल आता. हॅलो. हॅलो. हा, बोल. हॅलो. मी अमृता. खूप छान झालं वाचन. इला आणि अवधूत, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही खूप चांगलं करताय. वेगळी नाटकं आमच्यापर्यंत पोहोचवताय. आणि आजचं तर मला खूपच आवडलं. जसं विद्याजी म्हणाल्या की तेव्हा लिहिलं गेलं असेल तरी आजकालच्या काळात ते किती रिअल आणि किती, म्हणजे आता आपण तेच जगतोय. म्हणजे काही काही गोष्टी ज्या नाटकात म्हणजे तुम्ही म्हणजे ज्या वाचनात आल्या की बाईचा रोल, किती जॉब पण करते ती, घरची पण सगळी जबाबदारी घेते, ते किती अजूनही ते खरं आहे. आणि ऍक्च्युली सॉरी मी अजून थोडं बोलणार आहे, पण माझी पण स्टोरी काहीशी अशीच आहे की माझे आई बाबा पुण्यात एका छोट्या शहरातनं पुण्यात आले 20 वर्षांपूर्वी. आणि काही काही अनुभव जे तुम्ही वाचत होता तेव्हा मला असं आठवत होतं की मी पण तशीच मोठी झाले. मी पण कॉन्व्हेंट शाळेत जाऊन अशी क्या बात आहे. फाडफाड इंग्लिश बोलायला लागले. आणि मग आई आणि माझं जे बोलणं असायचं ते सिमिलर असायचं की मी अशी इंग्लिश शब्द फेकते आणि आईला असं होते हिला काय झालंय वगैरे. तो खूप खूप रिअल आणि खूप क्लोज टू माय हार्ट होतं आजचं वाचन.
आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला चौघांना. खूप खूप सुंदर तुम्ही वाचलत आणि आमच्यापर्यंत ते पोचलं. सो थँक्यू आणि थँक्यू कला ऑफकोर्स. येस, थँक्स फॉर शेअरिंग इट. ऑल राईट, आय थिंक या आपल्याला थँक्यू वन्स अगेन. टीम जवळी खूप मज्जा आली, खूप छान वाटलं. आणि अंजली म्हणाली तसं कोजागरी पौर्णिमेच्या याने एकदम परफेक्ट माहोल जमला आज, छान. सो थँक्यू वन्स अगेन. आणि पुढच्या महिन्यात आपलं परत म्हणजे कलाचं रीडिंग असणारच आहे, त्याची माहिती. आणि आता तुम्हाला पण आम्ही कळवत जाऊ. तुम्हाला पण जसं जमेल तसं नक्की तुम्ही लॉग इन करून तुम्हाला पण वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील, नवीन स्क्रिप्ट्स ऐकायला मिळतील. त्यामुळे वेलकम टू द फॅमिली. आणि ठीक आहे, चलो. सॉरी, लाईव्ह कार्यक्रम करायचा एक नवा अनुभव. येस. एक्झॅक्टली. टेक्नॉलॉजीने ती एक नक्कीच गोष्ट झाली ना, की नाहीतर हे सगळं जमणं शक्य नाही. या या ना. एकच ओळख करून द्यायची राहिली आहे. ऑफकोर्स. या डॉक्टर या विजय आराध्य यांचा मुलगा आहे केदार. हा, त्याला सांगितलं. नमस्कार. त्याचं नाव केदार. बोल. केदार आराध्य. तू काय करतोस ते म्हणजे त्याला लक्षात येईल ना. मी बाबांच्याशी बोललोय, तू बोल रे. याने आम्हाला खूप मदत केली हा. ओके. आणि ह्या टेक्निकल गोष्टींच्या मध्ये खरं सांगायचं त्याच्या बरोबरीने याचंही नाव घ्यायला पाहिजे आम्ही. गुड गुड. थँक्यू. ओके, हा ठीक आहे, चालेल. मग पुढच्या महिन्यात परत भेटूच. सगळ्या ऑडियन्सना वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आहात म्हणून आपलं हे छान होतंय. आणि पुढच्या महिन्यात बोलूच. ओके, चलो, गुड अगदी. नाईट आणि Bye गुड bye. डे. चलो, बाय. थँक्यू. हम्म.